हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर चला तर मग आजचा ब्लॉग हा वेगळा होणार आहे. कारण का आज आम्ही इथं सगळी भेळ पार्टी करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये दीक्षाताई आहे, दीपालीताई आहे, प्राची शेट्टे, मंदारे, अजून सोम वगैरे सगळे असणार आहेत. तर आत्ताच आम्ही तर नियोजन आमचं झालं आहे आणि दीक्षाताई आणि दीपालीताई आता सगळं आणायला गेलेत भाजी वगैरे. तर आता आम्ही मुरमुरे आणि हे सगळं घेऊन आलो आहे. तर चला तर मग बघूयात की कशी होणार आहे त्या आजची पार्टी आणि शेवटपर्यंत नक्की राहा. वाट पाहतोय दोघींची. त्या बघा आल्या दोघी, सामान घेऊन आल्यात, सगळं भाजी वगैरे फरसाण वगैरे घेऊन आल्यात. काय काय आणलं ना सगळं? टोमॅटो, फरसाण, या ओके ओके. ते पहिले शटर खाली कर, कोण डिस्टर्ब नको करायला. तर सर आम्ही प्राची मॅडम आणि आम्ही सगळ्यांनी इथं तयारी केली. हे बघा पटकन दिवशी. तर चला आता आम्ही आता कापायला घेऊयात. बघा आमची दीपाली मॅडम कांदा कापायला सुरुवात पण केली बघा. तर हा तर ताई आमची कोथिंबीर निवडते टाकण्यासाठी. बोला की काहीतरी दीपाली मॅडम, कसं वाटतंय? तुम्ही पहिल्यांदा माझ्या ब्लॉग मध्ये येत आहेत सगळेजणी. हो, आम्ही रोज इथं भेळ करतो. हा तर ह्यांनी मुद्दाम मोठी मिरची आणली. ही बघा, चांगली आग होण्यासाठी. तोंडाचीच ना. तर बंटी आलाय आत्ताच, बघ फक्त खायला आलाय. तर सगळं कापून मिपून झाल्यानंतर आयती खाण्यासाठी आलेली आहे प्राची शेट्टे. तर चला इथं जोरदार टाळ्याने स्वागत केलं पाहिजे. चला हे बघा. हा ही बघा. हे आणायचं ते बाबाला तिकडून. काय खायचं? ओके ओके मॅडम. बघा मिरची. बघा ह्यांचं तोंड बघा. सगळं फुकट खाऊ लोक इथं आलेली आहेत. ही बघा फुकट खाऊ. ही दोन माणसं फुकट खाऊ आहेत. आई ती खायला आलेत 100%. हा तेवढंच कामाचं आहे. दीपाली तुझा डायलॉग बोल ना. हा तुला दाखवतो बघ. तर गाईज तुम्हाला एक गोष्ट सांगायला विसरून झालोय की आपली दीपाली ताई हे सध्या आता खूप. तर गाईज पुन्हा एकदा फुकट खाऊ आलेली आहे. ही बघा. हे मला सांगू दे, कारण मला गाणं लावणार इथं फक्त ठेवलं फक्त त्यांनी. ओ माय गॉड, चिडल्या मॅडम. मी लावूच नाही. आयते खाऊ तुम्ही करता ते करता, म्हणणं पण करताय. लिंबू पिवळा आणलाय ना. तुला पिवळा 15 रुपये एवढी भाजी आणली. कुठं राहता भाजी आणायला? फक्त 15 रुपये एवढी भाजी आणली. काय बोलायचं? टाळ्या टाळ्या त्यासाठी टाळ्या. तुम्ही कोण आहात? आमची तोंड बघून 15 रुपये. वा, यांची तोंड बघून दिले. जा बाहेर घ्या. तर हे बघा सुरुवात झाली आता भेळ मिक्स करायची. तर हे बघा, आणि ही खादोडे आली आहेत आई तर खायला. आता बाहेरनं फोटोशूट करायला आले आहेत. हे बघा काय कामाचे नाहीत तो. काय दोघांनी काही कामं केलीत का? अजिबात नाही ना. काम खायचं. हा तेवढंच येतं. ते पहिले डायलॉग होऊन जाऊ दे परत एकदा. हा ही बघा प्राची शेट्टे आणि मंदार.
खायचे कामाचे नुसते, खायचे कामाचे बस. 100%. जा धुनांचा ते तेवढं तरी कर काम आमचं. हा हे बघा. मी आता बोललो असतो पण जाऊ दे. ओ माय गॉड काय बोलला असता तुम्ही. वन्स मोर जरा होऊन जाऊ दे. नाही 2 महिने मनापासून काम करणार आहे. आता 2 महिने गेले 4 दिवसावर का? काय बोलायचं लगेच तुझा प्लॅन चेंज असतो. तर आपण इथं सध्या भेळ करतोय त्यामुळे तुमची कामं जरा बाजूला राहू द्यात. काय ताई बरोबर ना. हा ते तर तुम्हाला ते कामाबद्दल बोलायचं असतं तुम्ही जाऊ शकता. माझे एवढे इम्पॉर्टंट काम आहे बाजूला ठेवले. हो ना काय बोलतो. ओ माय गॉड बिझी मॅडम आहे, बिझी पर्सन आहे जाम. आम्ही शिकलोय. तर बंटी काय चाललंय तिकडं. फोटो घेण्याचं काय? बस तिकडे एडिटिंग चालू आहे. तिकडे दोसर आमची मॅडमनी अर्ध खाल्लंय. सगळी मस्त भेळ झालेली आहे. भेळ कमी वाटतं काय कधी परत ते मी दिले डाऊन करू. भरपूर आहे. नाही कशाने पण दोन करून ठेवले आता. हे बघा. रिफ्रेश करा मग. आमदार खोपकारला विचारूया त्याच्या लँग्वेज मध्ये की तुला काय वाटतं ह्या दोघींबद्दल ह्या आता भेळ करतायत तर काही जरा 2 शब्द बोलशील. मला चपाती किलो ना 500 रुपये दिला का खुश व्हायला. खुश व्हायला तू काम चांगलं करू ला. नाही तो मिठाच्या जागी साखर टाकला. ओके लगता है तुमने भेल चांगली नाही केली आहे. हो नकोस. 100%. हो नकोस. काय मिळाला खाऊ नाही तुला तुला काय मिळाला तुला केलेला तिथे खाऊ घाल. तिला आता भूक लागूला. हो मॅडम जरा या की माणसात थांबा की जरा. मला खायला देत काय नाही. काय बोलायचं. तू खातो? बघा आली बसायला मधीच. तिला माहिती आहे जरा तिला मध्ये घेतली नाही तर तिला काय भेटणार नाही खायला म्हणून ती आता येऊन बसले. तर चला आता बघा सगळं खाऊन झाल्यावर हे बघा आमची भेळ तयार आहे. अशा पद्धती आता आम्ही खाणार आहोत. तर एवढीच मेंबर नाही अजून एक मेंबर आहे सोम. हे आहे फरसाण. हा हा आम्ही खातोय. तुम्ही कधी बघितलं नसाल काहीच तुम्ही कधी भेळ बघितली नसेल ना कारण का ही भेळ चक्क बनवली आहे ती व्हिडिओ बनवायची दीक्षा खोपकर यांनी. ओ सॉरी बाबा ही भेळ चक्क दीक्षा खोपकर यांनी नाही तर दीपाली जाधव यांनी सुद्धा केलेली आहे. सो या दोघींसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. चला जोरदार. तर हा बघा सोहम पण आलेला आहे भेळ खायला. हे आयती खायला आलेत सगळी. आम्ही तिघांनी तिथं काम केलंय. तर ते कुरमुरे आणताना गाडी चालवायचं काम मी केले. आता दुकानात जाऊ कुरुमेरे ते मी घेतलेत ना. दोन जेवू शकतो तर आपण फक्त प्राचीला. हा हे खरं आहे. हे बघा तिने सुरुवात केली खायला. तर चला तर कसे झाले भेळ. मला लिंबू गोड लागते. मला लिंबूची तर गोड लागायला. हे बघा कसे झाले भेळ. एक नंबर असे झाले भेळ. तर चला आता जरा आम्ही भेळ खाण्याचा लुप्त घेतोय तर तोपर्यंत मी शेवटपर्यंत नक्की राहा. तर काही संपणार नव्हती भेळ पण इथं प्राचीसारखी महान व्यक्ती होती तिच्यामुळे ते बघा अजून खातेच ती. सो तिने पूर्ण संपवली एकटीने. सर्व औषध माणसं आहेत. हे बघा यांच्या तोंडावर अंगावर जाऊ नका. अंगावर जाऊ नका यांच्या. एवढं यांनी खाऊन आता बसले ते बघा. हे बघा एवढं सगळं संपवलं ह्यांनी. तर चला तर मग बाय. आताच आमचं सगळं झालंय खाऊन वगैरे. तर तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने आम्ही इथं सगळी काय चाललंय तुझं. तर तुम्ही बघू शकता हे असे मध्ये मध्ये येतात फुटेज खाण्यासाठी येत असतात. तर आपण इग्नोर करूया. तर आताच आमचं सगळं झालंय आता सगळं. तर बघू शकता तुम्ही हे असे येत असतात मध्ये मध्ये. ह्यांना जरा आपण सोडून देऊया. तर आता गाईज आता माझा टाइम झालाय जिमला जाण्यासाठी. तर आता मी चाललोय जिमला जाण्यासाठी. तर हे बघा हे खाऊन पिऊन सगळी बसली आहे. ह्यांनी आज काहीच करायला फक्त खायचं तेवढं काम केलं आहे. हे बघा यायला. आणि आता तुम्हाला जाता आता जरा एक शॉर्ट दाखवतो की आता इथं पुण्यात माझ्या काय चाललंय ते.
हे पटकन कसे उठले तुम्ही पळाली. हे लोक अजून संपवतात, त्यांना काही भेळ संपत नाही. स्टार्टिंगला ह्याच जोगी बोलले होते की आम्ही भेळ केले तर आम्ही संपवणारच. तर हे बघा, तर जाऊ द्या. चला असेच आमची मस्ती अशी रोज इथं चालू असते. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आत्तासाठी बाय बाय बाय. टाटा आणि बाय बाय एकदम.